असं कसं काय स्वामी समर्थ दिसतायत, माझा काय संबंध आहे की गजानन महाराज पहिल्यापासून आमचे महाराज आहेत. सो म्हणजे स्वामींनी उत्तर दिलं होतं त्याचं. एक साधारण माझ्यापेक्षा 4-5 वर्ष लहान मुलगा आहे तो त्याने तो माझ्याकडे आकाशिक ऑनलाईन म्हणजे करत होता आम्ही, तर तो पण आकाशिक शिकलेला आहे. आणि तो मला म्हणाला की ताई असं असं माझं करायचं आहे वगैरे. म्हटलं हो करूया ना. तो मला म्हणाला की माझे मास्टर्स कोण आहेत विचार, माझे मास्टर्स कोण मला कळत नाही आहे वगैरे. रायगडच्या इथे बल्लाळेश्वर पाली अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती बाप्पा आहे. सो त्याच्या हातनं लहानपणापासून वगैरे सेवा झाली होती त्याची. आणि मग मला ते दिसले बल्लाळेश्वर पालीचा गणपती. सो मग मी त्याला सांगितलं की बल्लाळेश्वर तुझे मास्टर आहेत, अजून विचार ना ताई कोण आहेत असं तो मला म्हणाला. तर मग मी अजून बघितलं तर मग मला आवाज आला की सारखा सारखा प्रश्न विचारून काय मी बदलणार आहे का, असा मला अचानक आवाज आला. तर मग मी अशी हसले आणि असे छान गोड माझ्यासमोर स्वामी हसत होते. आणि मग मी असा कॅमेरा फिरवला आणि त्याला म्हटलं हे बघ तुझे मास्टर्स हे आहे. तर मग तो नंतर इतका हसला. आणि मग त्याच्यानंतर क्लोज वगैरे झाल्यानंतर तो मला म्हणाला की ताई ॲक्च्युली मी तुला सांगितलं नाही, असं असं मी आकाशिक जेव्हा केलं होतं ना, तर तेव्हा मला माझे मास्टर्स ज्यांनी केलं होतं तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुझे मास्टर्स श्री स्वामी समर्थ मला दिसत आहेत म्हणून. पण तो काय ऍक्सेप्ट करायला तयार नव्हता. त्यांच्या घरी गजानन महाराजांचं करायचंय आणि आपण जे म्हणतो ना की पिढ्यानपिढ्या जे चालत आलेलं होतं तर त्याचं असं झालेलं, तो ऍक्सेप्ट करत नव्हता ही गोष्ट. तो काय म्हणाला असं कसं काय स्वामी समर्थ दिसतायत, माझा काय संबंध आहे की गजानन महाराज पहिल्यापासून आमचे महाराज आहेत. सो त्याच्यामुळे तो ऍक्सेप्ट करत नव्हता. तर मला ही स्वामींनीच त्याच्यासाठी द्यायचे ही आन्सर दिली.